नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पात्र SSC GD 2025 मेडिकल प्रोसेस मेडिकलबद्दल आपला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ राहणार आहे भैया. A to Z पूर्ण माहिती मेडिकलबद्दल राहणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसरा कोणता व्हिडिओ मेडिकलबद्दल पाहायची तुम्हाला जरूरत राहणार नाही. एवढं ह्या व्हिडिओमध्ये तुमचे जेवढं पण डाऊट येत असतील तुम्हाला, कारण की त्या फेजमध्ये मी पण होतो, मला माहिती आहे कोणकोणते डाऊट येऊ शकतात. त्यामुळे मी पूर्ण प्रयत्न केला तुमचा सर्व डाऊट क्लिअर करण्याचे. तरी पण भैया एखादा डाऊट राहिलाच तुमचा, काही विषय नाही, कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, तुम्हाला रिप्लाय देईल मी. नाही तर आपलं कोणी पण पोरं सांगतात. आणि ज्यांना पण भैया मेडिकल याच्या आधी दिलं असेल, ठीक आहे, काही गोष्टी राहिल्या तर तुम्ही कमेंटमध्ये त्या सजेस्ट करू शकता. पोरं कमेंट पण वाचतात आपल्या, ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार भैया. शेवटपासून लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवर जे पण नवीन असेल भैया चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्राची वन ऑफ द बेस्ट चॅनल आपल्या SSC GD साठी, ठीक आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात मेन आजचा विषय हाच आहे की मेडिकलची प्रोसेस कशी असते भैया आपली, ठीक आहे. आपण मेडिकल कधी होईल, काय होईल, याचं मी जास्त डिटेलमध्ये तुम्हाला सांगत नाही. मागे मी व्हिडिओ टाकला होता की बा हे नोटीसबद्दल, तर तुम्ही म्हणजे बऱ्याचशा पोरंच म्हणणं झालं बाई हे फेक आहे, असं आहे तसं. पण सीन कसं आहे तुम्हाला सांगणं काम आहे. सपोज ते फेक नसलं, मग जर तुमचं फिजिकल झालं 10 तारखेपासून, म्हणजे किती तारीख सांगितली होती आहे ना, 20 ऑगस्टपासून, ठीक आहे. तर तुमचं फिजिकल जर झालं, म्हणजे म्हणण्याचा अर्थ हाच होता, माझा व्हिडिओ बनवायचा उद्देश हाच होता की कन्फर्म ते नाही, मला बी माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, पण रिस्क घेऊ शकत नाही भैया. त्यामुळे तुमची तयारी ठेवा, याच उद्देशाने मी व्हिडिओ बनवता. व्ह्यूचा आपल्याला काय घेणं नाही त्याचं, फक्त एक तुम्हाला गायडन्स आहे SSC GD साठी. अजून कोणत्या परीक्षा असते नंतरची गोष्ट, पण SSC GD साठी भैया तुम्हाला गायडन्स आहे, कारण की मला स्वतः एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला गायडन्स द्यासाठी खोलेल चॅनल, हा विषय होता, ठीक आहे. ते 1-2 जणांनी म्हटलं म्हणले की भैया तू मी बाकीच्या पोरासारखं, म्हणजे बाकीच्या युट्यूबरसारखं झाडं झापाटा होणार असं तसा विषय नव्हता. तो सीन हेच होता की तुम्हाला अपडेट ठेवून होतं, ठीक आहे. जास्त व्हिडिओ आपण बनत नसतो, माहीत असेल तुम्हाला. बरं, ते असो, काही विषय नाही. मेडिकल जर तुमचं म्हणायचं झालं, जर याच्यानुसार तुम्ही चालले तर ऑगस्ट ते किती सांगेल ते ना, 11 सप्टेंबर तुमचं फिजिकल सांगेल, ठीक आहे. अजून म्हणजे गोष्टी क्लिअर नाही आहे, पण हा तुम्ही पकडू शकता बा लगभग अशा गोष्टी होणार आहे. म्हणजे कशा, तुमचं फिजिकल अलग होणार आहे, मेडिकल अलग होणार आहे. लिस्ट काय तुमची अलग लागणार नाही. आता तुम्ही म्हणसान की फिजिकलसाठी लिस्ट लागेल, परत मेडिकलही लागेल का, तसा काही विषय नाही आहे. ह्या लिस्टमध्ये तुमचं फिजिकल जर सोबत झालं मेडिकल होईल, नाही तर मग अलग झालं तरी होईल, पण तुमचं तर काही लिस्ट पिस्ट लागणार नाही. आता त्याच्यानंतर सीधी तुमची फायनल मेरिट लागणार, ठीक आहे, हे कन्फर्म आहे. त्याच्यामुळे तुमचं फिजिकल तुम्ही फोकस करूच राहील. तुम्हाला सांगितलं फिजिकल कसं करणं आहे. फिजिकलचं एवढं काही सीन नाही आहे. फिजिकलचे मी बरेचसे व्हिडिओ टाकलेत, पण मेडिकलसाठी मी काही सांगत नव्हतं तुम्हाला आतापर्यंत. एक व्हिडिओ हा, आणि एक भैया तुमचा जेव्हा मेडिकल राहील 10-15 दिवसाआधी मी व्यवस्थित एक फायनलवाला व्हिडिओ बनवून, 2 व्हिडिओ राहतील आपला. तर हा व्हिडिओ महत्त्वाचा राहणार आहे मेडिकलसाठी. पूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे कसं असते मेडिकलचं पूर्ण भैया, म्हणजे स्टार्टिंगपासून लास्टपर्यंत, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं तुमचं मेडिकलचं सांगायचं झालं तर आपले 2-4 डाऊट आहे किंवा म्हणजे हे डाऊट आपण क्लिअर करू. कसे की मेडिकलची प्रोसेस कशी होते, पूर्ण प्रोसेस सांगणार आहे. मेडिकलचे पॉईंट्स कोणते कोणते भेटू शकतात बा, आणि कोणते पॉईंट असे असतात ज्यामध्ये भैया अनफिट केलं जातं आहे, आणि रिमेडिकल कोणत्या पॉईंटचं भेटते. एक मिनटं पाणी पिलं. तर सीन काय आहे, म्हणजे अजून डाऊट तर लय मोठे तसे, म्हणजे बरेचसे डाऊट आपोआप क्लिअर होऊन जातात. असं काही स्पेशली मी काही याच्यात मेन्शन नाही केले हे डाऊट आहे तुमचे, हे क्लिअर होईल, एवढ्या गोष्टी क्लिअर होतात, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं तुमची प्रोसेस कशी होते SSC GD मध्ये, मेडिकलची प्रोसेस कशी होती, ठीक आहे. 2021 मी स्वतः मेडिकल दिलं होतं. मेडिकलची प्रोसेस आमच्या वेळेस अशी होती. सीन असं असतं की सगळ्याची प्रोसेस फिक्स नसते. कोणाचं मेडिकल म्हणजे ते डॉक्टरवर डिपेंड करते की कोण कुठून स्टार्ट करते, पण जनरल प्रोसेस हीच असते. तुमचं एका फ्लोमध्ये कंडक्ट करतात. एका फ्लोमध्ये म्हणजे कसं, म्हणजे एक पहिली ते आयडिया देतो मी तुम्हाला, नंतर सांगतोच मी कसं आहे तुमचं काय विषय. तर गोष्टी तुम्हाला बी समजायला पाहिजे, असं म्हणजे क्लिअर झाल्या पाहिजे बा गोष्टी. सीन असं असते की तुमचं सगळ्यात पहिलं ते मेडिकलचं जे आपलं ॲडमिट कार्ड असेल, जर तुमचं मेडिकल अलग होत असेल, जर फिजिकलसोबत मागच्या वर्षीचं म्हणजे 2024 म्हणायचं झालं, तुमचं फिजिकल आणि मेडिकल सोबत होतं. पहिले फिजिकल कंडक्ट करत होते, मेडिकल, आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट होते, ठीक आहे. पण ह्या वर्षी जर आता अशा चर्चा चालू आहेत की तुमचं फिजिकल अलग होईल, मेडिकल अलग होईल. जर सपोज मेडिकल अलग होत असेल, मेडिकलसोबत तुमचं डॉक्युमेंट असेल, फिजिकल अलग होईल. जर तसा सीन झाला, म्हणजे फिजिकल मेडिकल सोबत बी असलं नसलं बी तर काही विषय नाही. असा मेन हा मेडिकलचा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळं ते फिजिकलसोबत आहे का नाही आहे हे काही आपल्याला जास्त इम्पॉर्टंट नाही. पण मेडिकल सपोज फिजिकल गोंधळ झालेला आहे, ते मेडिकल आणि फिजिकल सोडा विषय.
मेडिकल तुमचं आहे, ठीक आहे. मेडिकलसाठी तुमचं ॲडमिट कार्ड बाकायदा जारी होईल. ॲडमिट कार्ड घेऊन तुम्ही मेडिकल सेंटरवर जासाल. मेडिकल म्हणत झालं महाराष्ट्रात मेडिकल जास्त तर पुणेमध्ये तळेगाव जे कॅम्प असते CRPFच्या तिथं होत असते. आमचं तिथं झालं, ठीक आहे. तर तिथं गेल्यानंतर तुमचं सगळ्यात पहिलं तुम्हाला एक हॉलमध्ये सगळे बसून ठेवतात. एक हॉल असते मोठा, सगळे पोरं तिथे गोळा करतात. एका ठिकाणी सगळे पोरं गोळा झाल्यानंतर तुमचं वह्या हॉल तिकीट चेक करतात. हॉल तिकीट पाहतात बाबा, हॉल तिकीटसोबत तुमचं काय आधार बिधार जे असेल ते झाल्या गोष्टी. त्याच्यानंतर सगळं भैया तुमचं जे मेडिकल चालणार आहे ते स्टार्टिंगपासून तुम्हाला तुमचे पूर्ण कपडे काढावं लागेल. पूर्ण मेडिकलमध्ये तुम्ही अंडरवेअर जे असते आपली तिच्यावर राहशील भैया. हा विषय म्हणजे तिथे काही लाजाबिजाचा विषय नसते. तिथं फिमेल डॉक्टर बी असतात. म्हणजे फिमेलचा विषय वेगळा आहे. फिमेल डॉक्टर मेलला बी, मेलच्या याच्यात बी असतं फिमेल डॉक्टर, मेल फिमेल असते सगळं. त्यांचे रोजचे काम आहे, ते काही जास्त लाजत नाही तसं. तर त्याच्यामुळे तिथे जाऊन काय दातं बितं काय काढू नका, नाही तर खतरनाकवाली भाषेत तुम्हाला फटके देतं, ठीक आहे. तर हाच तिथे गेल्यानंतर बाबा काही असं ऑकवर्ड वाटायचं काम नाही, कारण की त्याचं मेडिकल चेक करणं त्याचं काम आहे, त्याचं ते रोजचं काम आहे. त्याच्यामुळे ते काही जास्त त्याच्यात वाटत नाही द्यायला काही, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं पूर्ण मेडिकल स्टार्टिंगपासून तुम्हाला गेल्याबरोबर सगळ्यात पहिलं काम तेच असते. तुमचे कपडे सगळे काढून टाकणं पडते, अंडरवेअर तिथं बसणं पडते बाकायदा लाईनमध्ये, ठीक आहे. नंतर तुमचं मेडिकल चालू होते. मेडिकलचं कसं असतं सीन, पहिलं तुमच्या जनरल गोष्टी चेक होतात. जनरल गोष्टी म्हणायचं कसं झालं, सगळ्याला एक असं गोलमध्ये उभं करतात, नाही तर काय कसं बी म्हणा. आता प्रत्येक थोडी गोलमध्येच करणार, कोणी तिरकोणी उभं कसं बी लाईनमध्ये उभं करतात. एक डॉक्टर मदत असते. मग तुमचं सगळ्यात पहिलं जे चेक होतं मेडिकलमध्ये स्टार्टिंग कुठून होती, जनरल गोष्टी चेक होतात. म्हणजे तुमचं बॉडी पोश्चर जे असते, काही बॉडी पोश्चर काही वेगळे आहे का बाबा. सपोज कोणाला कोण तिरपं तारपं असं तसं, म्हणजे जेव्हा सगळे पोरं कपडे काढून उभे असते ना, सगळं समजते डॉक्टरला, त्याचे ते रोजचे काम आहे, ते समजून जाते कोणात काय डिफेक्ट आहे. तुमचं स्टार्टिंग चालू होते नॉकनी, व्हेरिकोस व्हेन, कॅरी अँगल आणि फ्लॅट फूट, हे जे जनरल गोष्टी पायाच्या समजा, तिथून तुमचं फिजिकल चालू होते, मेडिकल चालू होते. तर ते कसं चेक करतात, जर फ्लॅट फूट आणि ते चेक करायचं झालं तुम्हाला थोडं फ्लॅट फूट नॉकनी आणि ते उभं करून ना जनरल सगळ्याला असं थोडं चाला लावतात, लेफ्ट राईट चालला, थोडं उडबाशा मारा, अपडाऊन उडबाशा मारले. त्याच्यानंतर ते तुमच्या पायावर सगळे नजर टाकतात. नॉकनीचं असं नाही की स्पेशली चेक होतं, ते जनरल असं नजर टाकतात. नजर काय सपोज असलं बी नजरत नाही आलं तर चालून जाते काम. सपोज एखाद्याचा वाटर राहील त्याला आहे तर त्याला व्यवस्थित चेक करतात. मग त्याचं नॉकनी चेक करायसाठी त्याच्याकडे टूल असतात. आणि नॉकनीबद्दल सांगायचं झालं तर नॉकनी असं नाही की तुमचं गुडगा थाडूच राहिला म्हणजे तुमचं नॉकनी तुम्हाला 100% नॉकनी आहे. नॉकनीमुळं पोरं खतरनाकवाले टेन्शनमध्ये राहतात अलग, की बुवा नॉकनी आहे आपल्याला. नॉकनीचा तसा रोल नसते. आता मी एक फोटो दाखवतो तुम्हाला नॉकनीचा. आता त्या फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, जे नॉर्मल जे असते ना नॉकनी म्हणू राहिलो आपण, ते असं असते. नॉकनी म्हणजे टोंगळे थाडून राहिले आणि काहीच्या टोंगळ्यामध्ये गॅप असते, ते असते नॉकनी. आणि नॉर्मलमध्ये तुम्ही कसं पकडू शकता, तुमचं टोंगळे थाडू बी राहिले, थोडेफार थाडू राहिले काय विषय, पण हे जास्तच असे खतरनाकवाले पाय असे तिरपेन तारपे असन त्याला म्हणतात नॉकनी. हे असेवाले असे म्हणजे असे टोंगळे थाडून असे तिरपे जातात पाय, ते असते नॉकनी. लय बऱ्याचशा पोराचं इथं बी थाडतात पाय, पण त्याला नॉकनी नसते. असं म्हणजे म्हणजे नाहीच असं की बा तुमच्या टोंगळे थाडू राहिले तुम्हाला नॉकनी आहे 100%, असा विषय आहेच नाही. त्याच्यामुळे जास्त लोड घेऊ नका, टेन्शनमध्ये राहू नका. परत म्हणजे एखाद्याला जर वाटत असेल आपल्याला आहेच भैया नॉकनी, तर नॉकनीसाठी एक्सरसाइज ते मी नंतरच्या व्हिडिओ सांगणार आहे. हा व्हिडिओ जास्त लंबा होऊन जाईल मग सगळ्या गोष्टी जर कवर केल्या याच्यात, तर त्याच्यामुळे मी ते नंतर सांगेन काय प्रॉब्लेम असतात आणि कसा इलाज असते. नॉकनी म्हणजे सांगायचं हेच की बा नॉकनीमध्ये जास्त हे नसते. नॉकनीमध्ये काही पोरं जास्त बाहेर काढत नाही, पॉईंट जास्त काही भेटत नाही नॉकनीमध्ये, ठीक आहे. तर आपली प्रोसेस कुठून झाली ती हॉलमध्ये तुम्हाला उभं करायला, नॉकनी बिकनी तुमचे चेक करू राहिले. नॉकनी झालं, फ्लॅट फूटचं सांगायचं झालं. फ्लॅट फूट बी हे असंच मॅन्युअली चेक करते ते डोळ्यानं, कोणाला दिसते का पाय पाहतात ते, तर फ्लॅट फूट चेक होतं तसं तुमचं. नंतर व्हेरिकोस व्हेन, तर ते कसं चेक करतं, तुम्हाला पंजावरती उभं करते, थोडं पंजावरती उभं करत येत नाही तर थोडं चालायला लावते. त्याच्यामुळं ज्याला व्हेरिकोस व्हेन असते त्याचे व्हेन बाहेर येतात, त्याच्यावर लोड येते, ते व्हेन बाहेर येतात. तर ते मग सगळ्याच्या जवळजवळ जाऊन पाहतात बा कोणाला व्हेरिकोस व्हेन कोणाच्या बाहेर येईल का दिसू राहिले का. व्हेरिकोस व्हेन कशा झाल्या, आता हे जे होऊन राहिले बी व्हेरिकोस व्हेनचा टाईप आहे, पण हे एकदम मायनर झालं बा, हे तेवढं चालून जाते. व्हेरिकोस व्हेन हा म्हणजे मेन
हे असते. मी लास्टला सांगणार आहे कोणकोणते मेन तुमचे मेडिकलचे पॉईंट आहे, त्यामध्ये तुम्ही बाहेर होऊ शकता. एक तर झालं तुमचं नॉकनी झालं ना, ते एवढं काही जास्त नाही आहे, पण व्हेरिकोस वेन जरा मेन मानलं जातं. त्याच्यात पोरं जास्त बाहेर होतं, पण ते जरा एक्स्ट्रीम लेवलचं, जरा थोडंफार असं तुमचं एवढं तेवढं चालून जाते. ठीक आहे. आता ते चालून जाते नाही जाते हे आपण कोणी सांगू शकत नाही, कारण की ते डॉक्टरवर बी डिपेंड करते. एखादा डॉक्टर चालून घेते, एखादा डॉक्टर नाही चालून घेत. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही लोड घ्यायचा विषय नाही आहे. पण ज्याला जास्तवाला असेल भैया, तर ते कसं काय बरं होते ते मला सध्या तर माहीत नाही, पण मी लागलं तर तुम्हाला बनवू शकतो बाहेर कसून होते नीट बी काय विषय काय ते नंतरची गोष्ट. ठीक आहे. फक्त एक काम मी सांगत आहे मेडिकलमध्ये हा पॉईंट भेटू शकतो. आता एखाद्याला आहे तर त्याच्यात काय करू शकतो आपण, आहे स्वतः बी एक्सेप्ट करायच्या गोष्टी, काही विषय नाही. तसा होत असेल होते, नाही होते नाही होते, काही टेन्शन घ्यायचं नाही जास्त. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात जनरलमध्ये ह्या गोष्टी चेक झाल्या. तुमचा नॉकने चेक झालं, व्हेरिकोस वेन, कॅरी अँगल म्हणजे तुमचं ते 2 हातं असतात. हाता असं आता याला काय म्हणते तेच माहीत नाही मला बाबा. जे आपला हात बेंड होतं ना तिथून काय म्हणते तर व्हायला, ते हाताचे आपले राहत नाही का तिथे असं चिपकवतात असे हात. कॅरी अँगल तसं चेक होतो, माहीत असं पोराला कॅरी अँगल. ते बी काही एवढा मोठा इश्यू नाही आहे, त्याच्यात बी पोरं काही बाहेर होत नाही. ठीक आहे. हे झालं तुमचं जनरल. ठीक आहे. जनरल इथून स्टार्ट होते मेडिकल, हे बेसिक गोष्टी आहे. त्याच्यानंतर कसं असते, सगळ्या जे डॉक्टर असते एका ठिकाणी, तुमचं जे हॉल असते तिथं 4 नाही ते 5 डॉक्टरची टीम असते. पर्सनली एकेका डॉक्टरकडे असे काय पोरं डिवाईड केले जातात. ठीक आहे. हे जनरल गोष्टी सगळ्या चेक होतात बाहेर. मग नंतर पर्सनल एकेका डॉक्टरकडं 10-10, 15-15 पोरं असे पाठवले जातात. ठीक आहे. हे झालं. अजून जनरलमध्ये एक तुमचे आय चेक होतात. आयमध्ये 6x6 6x6ला पोराचा डाऊट आहे, मी सांगतो 6x6 चेक कसं होतं. 6x6 चेक करायचं सगळ्यात कॉमन मेथड हीच आहे. तुम्हाला असं एक चार्ट लावला जाते तिथं. ठीक आहे. कुठं जी तुमचं जे हॉल असेल तिथे एका ठिकाणी असा चार्ट लावला जाते. म्हणजे जर तुमचं एका डॉक्टरकडे असं चार्ट काही लावू शकत नाही, त्याच्यामुळे ते एकाच ठिकाणी चार्ट लावतात आणि जनरल सगळ्याचं चेक करत. सीन असं असते, जर तिथे हुशारी दाखवा तुम्ही. आमच्या वेळेस बी आम्ही काय केलं तर, हे जे लिहिलं होतं लेटर्स, आता एखाद्याला माहिती आहे आपल्याला काही 6x6 म्हणजे 6x6 याचा अर्थ काय आहे. 6 म्हणजे एक आहे आणि दुसरी आहे 6x6. 6 म्हणजे काय असते ते 6 इंच असते, म्हणजे काहीतरी 20 फूट असते ते. 20 फुटावर तुम्हाला उभं करतात. 20 फुटा म्हणजे ह्या पोस्टरपासून तुमची दूरी 20 फूट असते. तिथून तुम्हाला पाहा लावतात. एक डोळ्याला असं कागद लावतात एका डोळ्यानं पाहा लावतात. तुम्हाला दिसते का, मग ते सांगतात हे कोणतं अक्षर हो टी, हे कोणतं एक्स, मग हे कोणतं हे शेवटच्या ओळीतले वाचून दाखव, मधातल्या ओळीतले वाचून दाखव, असं ते टेस्ट घेते तुमची. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर तिथे चुकले ते तुम्हाला सांगत नाही, तुम्ही चुकू राहिले काय बाईज्जत लिहून घेतात गुच्चूमध्ये कागदवर. ठीक आहे. हे झालं तुमचं 6x6 असं चेक होते. 6x6 एका डोळ्यानं 6 20 फुटाच्या डिस्टन्सवरून तुमचं 20 फुटाच्या डिस्टन्सहून चेक होते तुमचं एक डोळा, आणि परत दुसरा डोळा 20 फुटाच्या अंतरून. त्यालाच म्हणतात 6x6. हे सोपं याच्यात सांगितलं बाबा मी तुम्हाला. 6x6 असं तुमचं चेक होते. ठीक आहे. हे झालं जनरल गोष्टी तुमच्या 6x6 नॉकनी फ्लॅटफूट, व्हेरिकोस व्हेन आणि कॅरी अँगल. ठीक आहे. तर याच्यातला नॉर्मलमध्ये लास्टमध्ये मी सांगतोच तसे कोणकोणते मेन पॉईंट. 6x6 बी हा जरा मेन पॉईंट, याच्यात बी पोरं बाहेर काढतात. 6x6वर बी ध्यान द्या. तर सीन असं असतं, हे जर तुम्ही सेंटरवर गेले ना तिथं, हे तुम्हाला दिसते सगळ्यात पहिलं लावेल तिथं. तर पोरं आम्ही काय केलं तर डायरेक्ट हे लिहून घेतलं होतं. काय पोरं दिसत बी नव्हतं बाईज्जत. 20 ठरवून द्यायला दिसतच नव्हतं, काहीच नव्हतं दिसत, पण त्याने डायरेक्ट पूर्ण पाठ करून टाकलं. पहिल्या लाईनवर काय, दुसऱ्या लाईनवर काय. तर असं करून बी भैया हुशारी दाखवून पोरं पास होतात. काही ना काही झोलमेल करणं पडते टाईमवर. गोष्टी पाहून सिच्युएशन कशी आहे त्याच्या नुसार तुम्ही त्या तिथं करावा तुमच्या हिशोबानं. ठीक आहे. हे झालं तुमचं 6x6. त्याच्यानंतर आता हे झालं तुमचं सगळे जनरल गोष्टी चेक झाल्या. जनरल म्हणजे कसं एक हॉलमध्ये असते सगळ्या गोष्टी तिथं जनरल. आता त्याच्यानंतर तुम्हाला एका डॉक्टरच्या कॅबिनमध्ये पाठवतो. डॉक्टरचं कॅबिन म्हणजे तिथंच बनवलं असते पुरं टेंट बिंट लावून असं. मग एका लाईननं पोरं तिथे जातात एक. मग तिथं व्यवस्थित डॉक्टर चेक करते. तर तो डॉक्टर कसा चेक करतो तुम्हाला, वरतून खाली म्हणजे पुरं एका फ्लोमध्ये चेक करते, पूर्ण डोक्यापासून पूर्ण तळपायापर्यंत. तर कसं चेक करते, सगळ्यात पहिलं तुमचे डोळे तर बाहेर 6x6 तुमचं चेक झालं. डोळ्यामध्ये 2च मेन पॉईंट असते, एकदा 6x6 आणि दुसरं असतं कलर विजन. कलर विजनचा कसा सीन आहे, तर कलर विजनमध्ये असं तुम्हाला एक पुस्तक असते, त्याच्यात हे दाखवते ह्यो आकडा किती, ह्यो आकडा किती ते असं दिसतंय, तिच्यात लपेल असते ते ज्याला कलर विजनचा पॉईंट आहे त्याला काही कलर दिसत नाही. सपोज एखाद्याला कलर विजन आहे तर त्याला हा कलर दिसतच नाही लाल, तर मग त्याला हे समजणारच नाही याच्यात 42 आहे का 35 आहे. ठीक आहे. ज्याला कलर विजन असेल त्याला माहीत असेल.
तर आता याची प्रॅक्टिस म्हणून तुम्ही याची PDF भेटती लागलं तुम्ही पाठवून टेलिग्राम चॅनलवर, तर याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. यानं थोडं इम्प्रूव्ह होते बा. जसं त्याला वाटत असेल आपल्याला दिसते का नाही, तरी एखाद्या वेळेस ट्राय करून पहा तुम्ही आपलं काय विषय काय नाही. हे झालं कलर विजन 6x6 डोळ्याचं एका फ्लोमध्ये. आता कुठलं गेले तुम्ही कॅबिनमध्ये गेले समजा डॉक्टरच्या, तर एका फ्लोमध्ये चेक करत कसं केसापासून डायरेक्ट केसा डोक्या बिकला हात लावतात ते बाईज्जत किंवा तुम्हाला डोक्या बिकाल काय बेंड बिन असं तसं. नंतर आले तुम्ही डोळ्यावर, डोळे चेक केले, डोळ्यामध्ये 6x6 बाहेर झालं तुमचं. नंतर झालं कलर विजनमध्ये 6x6 सांगितलं मी तुम्हाला 20 फुटावरून तुम्हाला चेक करते ते झालं. त्याच्यानंतर हे आहे कलर विजनमध्ये हे असे आडमतडम गोष्टी पाहायला होते त्याच्या अंदर. तर ते आपले डोळ्याचे कोणता कलर दिसत नाही, कोणता कलर दिसते ते सगळं चेक होते. ते डॉक्टर समजते. मग त्याला जर समजले याला हे समजूच नाही राहिलं 36, 35, 42, 26 हे समजून राहील तुम्हाला, तर मग भैया तुमचा कलर विजन आहे, तुम्हाला लाल कलर दिसून राहिला. मग ते लिहून घेते तिथं बाकायदा. ठीक आहे, तुम्हाला सांगत काहीच नाही बरं ते की तुम्हाला दिसून राहिलं आणि तुला अनफिट करतो. तुम्ही लास्टमध्ये सांगते तुम्ही फिट झाले का अनफिट झाले. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स असा हे नका करू. कोणत्याही गोष्टीत तुम्हाला जर पाहिलं तुमच्याकडं काही तुम्हाला टोकले असं कर तसं कर, असं नका समजू मला अनफिट करू राहिले नाही करू राहिले. तुम्ही तुमच्या कॉन्फिडन्समध्ये तुमचा मेडिकल पुरं देत राहा. कारण की अर्धे पोरं त्या म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स खतम होऊन जाते की भैया मला तर नॉकनीचा प्रॉब्लेम होता. मग ते अलग टेन्शनमध्ये राहते नॉकनी आणि त्याला भलतंच निघून जाते, BP कमी जास्त होऊन जाते. त्याच्यामुळं सांगत हेच की बा एक व्यवस्थित कॉन्फिडन्स असते आपला, कॉन्फिडन्सनं जा, सगळ्या गोष्टी आपोआप क्लिअर होतात. ज्याला पॉईंट आहे त्याला माहीत असते भाई, मग भेटला तर त्याला काही इलाज नसते आता. ठीक आहे, तर आपण आलतो आपल्या ह्या डोळ्याचे 2 पॉईंट झाले आपले. 6x6 बी जरा इम्पॉर्टंट असते, पण कलर बांधण्यात असा पॉईंट आहे जो त्याला असला पाहिजे त्याला सीधा पर्ची देऊन डायरेक्ट घरी पाठवलं जातं. लास्टमध्ये सांगते तुम्हाला, मी लास्टमध्ये बी सांगतो काय काय मेन पॉईंट. ठीक आहे झालं. त्याच्यानंतर तुमच्या इथे कान. ठीक आहे, त्याच्यानंतर कान पाहतात, कानात मशीन टाकतात, ऐकू येते का नाही ते झालं. त्याच्यानंतर तुमचे दातं बितं पाहतात, म्हणजे असं एका फ्लोमध्ये वरतून खालीपर्यंत चेक करत घेऊ राहिलो. त्याच्यानंतर तुमचं कानं झाल्यानंतर तोंडामध्ये तेच आपलं जीभ बी पाहता, दातं बितं बरोबर आहे का नाही त्या गोष्टी थोडं बोलायला लावता, ते का तोत्र बित्र बोलतो का नाही तू. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपलं लोअर बॉडीमध्ये हेच आपलं खांदे बिंदे म्हणजे जे बॉडी पोश्चर असते नॉर्मल त्याच्यापेक्षा तुम्ही काही वेगळं आहे का असं थोडीफार नजर टाकतात. टाईम नसते बरं त्याच्याकडे, पोराच्या एवढा रांग असते ते स्पीडमध्ये घेतात पोरं डॉक्टर लोक. ठीक आहे, एखादा डॉक्टर चांगला असते, कोणता गलत असते, कोणता कसं असते ते तुमच्या नशिबाची गोष्ट भैया. ते काय डॉक्टर चालू आहेत. ठीक आहे, तर इथलोकाला आपण समजा लोअर बॉडीमध्ये मग तुमचं इथं मेनमध्ये तुमचा मनका बिनका पाहते समजा ते मागं फिरून, नाहीतर तुमचं काही स्किनवर डिसीज आहे का ते नॉर्मल गोष्टी समजा त्याचं झालं असलं बी काय कोणाला स्किनचा डिसीज काही, तर त्याला पॉईंट भेटेन बा. ते एवढं काय हे नसते. जे मेन पॉईंट आहे ते लास्टमध्ये मी सांगेन मी तुम्हाला की कोणत्या मेन पॉईंटमध्ये तुम्ही बाहेर होऊ शकता मेडिकलच्या. ठीक आहे, बाकी नंतर मग त्याच्यानंतर कॅरी अँगल तर सांगितलं तुम्हाला बाहेर. ठीक आहे, मग त्याच्यानंतर सीधं तुमचं प्रायव्हेट बॉडी पार्ट चेक होतात, ते पण माहितीच तुम्हाला, ते काही लाजाची गोष्ट नाही. तिथं प्रायव्हेट बॉडी पार्ट तुमचे तिथं चेक होतात. ते कसे आता ते तुम्हाला टेलिग्रामवर सांगेन मी. एवढं काही हे नसते, ते नॉर्मल असते. पण त्यामध्ये एक सांगत झालं तुमचं पाईल्सचा हा बी एक मेजर प्रॉब्लेम असते, त्याच्यामध्ये बी पोरं बाहेर काढता. पाईल्स कसं चेक करा, तुम्हाला खाली वाकावं लावता, वाकवल्यानंतर तुम्हाला म्हणजे खोकला लावता, थोडं तोंडातली हवा बाहेर काढायला लावते. पण ज्याला तिथं पाईल्स असला, पाईल्स म्हणजे आपलं सरळ मूळव्याध ज्याला असलं होय त्याचं तो कोंब जे असते ते असं त्यांना दिसून जाते बोलायला आहे आपलं पाईल्स आहे, मूळव्याध आहे. ठीक आहे, तर तो एक पॉईंट बनते तुमचा पाईल्सचा. ठीक आहे, त्याच्यानंतर परत एक तुमचं नॉकनी बिकनी ते फक्त नजर टाकते, जर असलं तर तिथं चेक करते. आणि जसं समजा नॉकनी त्याला वाटू राहिलं आहे, मग त्याला असं डायरेक्ट खाली झोपून त्याच्यात ते गुडघ्या लावते समजा, आणि जे खाली जे असते तुमचं अँकल, तर तिच्यात ते असं लाकडाचा तुकडा फसवते. ते जर फसलं समजा तुम्हाला नॉकनी आहे, नाही फसलं नॉकनी नाही आहे. नॉकनीबद्दल बरेचसे मीथ आहे भैया की टोंगळ्या काय म्हणतात त्याला, ते टोंगळाच म्हणते ना, टोंगळा थालतात, ती नॉकनी आहे तसं नसते नॉकनीचं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं फ्लॅट फूट बी व्यवस्थित तिथे चेक करतात. हे झालं तुमचं इथे एक तर हॉलमध्ये काय काय चेक झालं ते सांगितलं. नंतर कॅबिनमध्ये तुमच्या डॉक्टरच्या स्पेशल कॅबिनमध्ये असं चेक होते तुमचं पूर्ण डोक्यापासून पूर्ण पायापर्यंत त्याने तिथे चेक केलं. नंतर तुमचं टॅटू बिटू ते पण ते कॅबिनमध्ये डॉक्टर चेक करतात. ठीक आहे, हे झालं तुमचं जनरल प्रोसेस. त्याच्यानंतर तुम्हाला बाकायदा त्याच्या बसमध्ये बसून
पाठवतात, जे जवळ त्याचं हॉस्पिटल असेल तिथं हॉस्पिटलमध्ये पाठवतात. तिथं तुमचं होते म्हणजे त्याला काय म्हणतात, फिजिकल आपलं हेच ना, आपलं BP, हार्ट रेट, आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमचं एक्सरे काढता, रक्त लघवी चेक करता तिथं. त्याची रिपोर्ट तुम्हाला थोड्या वेळ भेटत आहे. ब्लड, एक्सरे, BP आणि बस एवढ्याच 3च गोष्टी वाटते. हो, अजून काही नाही. BP समजा त्या गोष्टी, त्याचा रिपोर्ट तुम्हाला नंतर भेटते. मग तुम्हाला परत हॉस्पिटल मेडिकलच्या तिथे बोलवलं जाते. मग याचा रिपोर्ट येते आणि मग तुम्हाला सगळ्या गोष्टी झाल्यावर तुम्हाला बसून ठेवता. मग फायनल करून तुमचा रिझल्ट येते की भैया कोण पास झालं, कोण फेल झालं, त्याला सर्टिफिकेट भेटते. जे पास झाले त्याचा फोटो काढते, जे फेल झाले त्याचा बी फोटो काढता. ठीक आहे, ही झाली तुमची पूर्ण मेडिकलची प्रोसेस अशी होती. प्रोसेस समजली असेल तुम्हाला, जास्त काही नाही. पहिलं तुमचं जनरल गोष्टी चेक होतात सगळ्या पोराच्या एकट्या. नंतर तुम्हाला कॅबिनमध्ये डॉक्टर पर्सनली सगळ्या गोष्टी चेक करतात तुमचं. ठीक आहे, आता बोलायचं झालं तर मेजर पॉईंट कोणकोणते तुमचे. ठीक आहे, तर मेजर पॉईंटमध्ये तुमच्या इथे डोळ्यामध्ये तुमचा सगळ्यात मेनवाला पॉईंट असते कलर विजनचं पॉईंट सगळ्यात मेन असते. त्याच्यात तुम्ही बाहेर होऊ शकता. त्याच्यात असते भैया, त्याचं आता काय आहे काय नाही ते लागलं तर आपण सांगू नंतर. एक झाला कलर विजन, नंतर 6x6चा बी पॉईंट इम्पॉर्टंट असते. त्याच्यानंतर व्हेरिकेस काय ते व्हेरिकोस व्हेनचा हा झाला. आणि त्याच्यानंतर हे झाले बाहेर होणारे पॉईंट समजा. त्याच्यानंतर हे आता जे नॉर्मल पॉईंट असतात, तुम्ही आता ह्या पॉईंटमध्ये बी तुम्हाला काही वेळेस रिमेडिकल देतात. आणि ते काय ते म्हणजे ते डॉक्टरवर डिपेंड करतं भाई, तुम्हाला रिमेडिकल देईन का काय विषय. मेन पॉईंट तुमचा डोळ्याचा जो असते काय म्हणतात कलर विजन, त्याच्यात सीधं बाहेरच करतात. काय डॉक्टर रिमेडिकल बी देतात तुम्हाला. 6x6मध्ये बी तुम्हाला रिमेडिकल देता. आणि मग व्हेरिकोस व्हेन, त्याच्यानंतर नॉकनी बी जास्त एक्स्ट्रीम लेवलचं ज्याच्या असेल जास्तवाला त्याला नॉकनीमध्ये बी पॉईंट देता. पण साधं सीधं नॉकनी आहे. व्हेरिकोस व्हेन बी एखादी सिरी दिवस राहील तर बस तुम्ही तेच टेन्शन घेऊन बसाल. आणि एक सीन काय होते माहिती आहे का, हे जे BP चेक करताना ते जे नॉर्मल आपली ब्लड प्रेशरची रेंज असते तर ते तिथं अलग आपण टेन्शनमध्ये असतो. टेन्शनमध्ये म्हणजे हेच की कोणाला वाटते आपल्याला हा पॉईंट भेटेन ते पॉईंट भेटेन, त्याच्या टेन्शनमध्ये तुमचं BP अलग कमी होऊन जाते, कोणाचं जास्तच होऊन जातं. तर ते बी एक पॉईंट भेटून जाते फुकटमध्येच. आणि लघवीमध्ये बी आपण काय तिथे पाणी बिणी व्यवस्थित पीत जाते. ते पाणी नाही पिलं तर आपली लघवी पिवळी त्याच्यात बी काही पॉईंट भेटू शकते. ठीक आहे, तर जे नॉर्मल असं नाही की तुम्हाला पॉईंट भेटलं तुम्ही बाहेरच उरायले. रिमेडिकल असते तुमचं 10-15 दिवसात. तुम्हाला एखाद्या डॉक्टरकडे जाऊन गोष्टी मेडिकल म्हणजे सरळ असं असतं की मला ह्या पॉईंटमध्ये अनफिट दाखवले, तर त्या डॉक्टरकडे जाणं पडतं की सर हे पॉईंटमध्ये अनफिट आहे मी, तुम्ही व्यवस्थित चेक करा एकदम डिटेलमध्ये. तो डॉक्टर एकदम डिटेलमध्ये, कारण की याच्याकडे टाईम नसते स्टॅपवाले. हे जे SSCGD तुमचं मेडिकल घेऊन राहिले त्याच्याकडे एवढी गर्दी असते, ते एवढं स्पीडमध्ये घेतात. तर बऱ्याचशा पोराचं लक असं असते की पोराला कोणता पॉईंट असते तरी बी ते पकडलं जात नाही तिथं. हे तुमचं लकवर डिपेंड, कारण कोणाला हाय नॉकनी नाही पकडलं जात तिथं. ठीक आहे, अशा गोष्टी असतात त्या. आणि अजून मेजर पॉईंट सांगितलेच मी तुम्हाला. पॉईंट्समध्ये अनफिट केल्या जाते हे बी सांगितलं, आणि रिमेडिकलचे कोणते पॉईंट भेटू शकते. ठीक आहे, तर भैया तुम्हाला जनरल मेडिकलची प्रोसेस पूर्ण आयडिया लागला असेल. मेडिकलची प्रोसेस कशी असते A to Z माहिती मी सांगितली भैया व्हिडिओमध्ये. तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असेल. ठीक आहे, व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल, ज्याला जरूरत असेल व्हिडिओ त्याला पाठवा, शेअर करा. आणि व्हिडिओला भैया लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, अजून कोणता व्हिडिओ लागत असेल नाही तर कोणता डाऊट असेल कमेंट सेक्शन आहेच भैया आपलं. टेलिग्रामच्या चॅनलची बी लिंक मी पाठवून देतो. तिथं बरेचसे पोरं आहे, ज्याला डाऊट असते ते विचारते आणि ज्याला माहिती आहे ते सांगून देते. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भैया. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत भैया जय हिंद, जय महाराष्ट्र.